शिवाजी नगर में भी मुस्लिम समुदाय के खिलाफ जहर उगलते नजर आए नीतीश राणे। आज गोवंडी के शिवाजी नगर में रैली निकाली गई थी, जिसमें विवादित थॉट्स के साथ साइन बोर्ड लिए लोग नजर आए। साइन बोर्ड्स में तलवारें उठाने को लेकर बातें लिखी गई थीं। क्या शिवाजी नगर पुलिस की नज़र इन साइन बोर्ड्स पर नहीं गई? साथ ही नीतीश राणे ने यह भी कहा कि शिवाजी नगर में भी बुलडोज़र चलेगा। उन्होंने कहा कि यहाँ का हिंदू असुरक्षित है। क्या नीतीश राणे यहाँ सदियों से साथ रहे हिंदू मुस्लिमों को एक दूसरे के खिलाफ भड़काने आए थे? यहाँ बरसों का इतिहास रहा है, हिंदू मुस्लिम एकता के साथ रहते आए हैं। लेकिन क्या यहाँ आकर नीतीश राणे मस्जिद, मदरसा, मज़ारों को अवैध बताकर, हिंदुओं को असुरक्षित बताकर, वोट बैंक के लिए हिंदू मुस्लिम में फूट डालकर नफरत के बीज बो रहे थे? ये बड़ा सवाल खड़ा हो गया है। इकडला असलेला हिंदू समाज हा असुरक्षित झालेला है। पूरा हमारा मानकुड़ शिवाजी नगर एरिया ये मिनी बांग्लादेश बना के रखा है। आज हमारा हिंदू समाज रास्ते पर उतरा था। यहाँ पे जो लैंड जिहाद के नाम पे जो बड़े पैमाने पे इल्लीगल मस्जिदें खड़े की गई है, मदरसा खड़ा किया गया है, वो सबको निकाला जाए। वरना हमको आगे जो करना है, हम हमारे सरकार के माध्यम से जिस तरीके से मीरा रोड में बुलडोजर चला, वैसे इधर भी जल्द ही बुलडोजर चलेगा, ये इतना मैं कहूँगा। हिंदू समाजाला जागृत करून ताकद देण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। शिवाजीनगर ह्या पूर्ण मुंबईच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण वाढत चाललेली आहे। म्हाडाच्या जमिनींवर, मुंबई महापालिकेच्या आरक्षित जमिनीवर राजरोस पद्धतीने, अनधिकृत पद्धतीने मस्जिद बांधणं, मदरसा उभं करणं, मजार उभे करणं, त्याचबरोबर BRC सारख्या अतिशय सेन्सिटिव्ह अशा भागामध्ये त्याच्या संरक्षण भिंतीच्या बाजूनी पण अतिक्रमण वाढवणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान इथे त्यांची वस्ती वाढत चाललेली आहे। आणि 90 फीट रोड सारख्या रोडवर ह्या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांकडून पुरा हा 90 फीट रोड हा कब्जा केलेला आहे। ते कुठून येत आहेत, कोण आहेत, कसे आलेले हे कोणालाच काय माहीत नाही। त्यांना आधार कार्ड कोण काढून देत आहेत, त्यांना लाईट आणि विजेचा कनेक्शन हे काहीच माहीत नाही। म्हणून या सगळ्याच्या विरोधात आज हिंदू समाजाने इथे मोर्चा काढलाय। हिंदू समाजाने इथे मोर्चा काढलेला आहे आणि यापुढे म्हाडा आणि मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासन, उदाहरण इकडच्या असलेला एक PI कोळी नावाचा, ह्या अशा पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांमुळेच आमच्या गृह मंत्रालयाचं नाव खराब होतं, गृहमंत्र्यांची बदनामी होते। म्हणून या सगळ्यांच्या विरुद्ध कारवाई आणि हिंदू पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये असं म्हटलं की गृहमंत्री जे आहेत अशी टीका गंभीर केली। तो स्वतःचा डावा हात उचलून स्वतःचे शरीर खाजू शकत नाही। आताही तो स्वतः उठू शकत नाही, म्हणजे पायावर उठू शकत नाही। अशा लोकांनी आमच्या देवेंद्रजीवर बोलण्याची मुळामध्ये उद्धव ठाकरेची लायकी पण नाही। म्हणून त्यांनी लायकीत राहावं, किंबहुना पिक्चराच्या स्टाईलमध्ये बोललं तर चड्डीत राहावं, नाही तर त्याच्या चड्डीचं वस्त्रहरण कसं करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। पण आपल्याला विनंती आहे की ह्या विषयावर जरा बोलू। सर, या ठिकाणी जे रोहिंग्या आणि आहेत त्यांना काही अधिकारी जे आहेत त्यांची साथ मिळते, अशा अधिकाऱ्यांना काही राणे स्टाईलमध्ये यापुढे अगर त्या इथे येण्याच्या अगोदर मी त्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना सगळे पुरावे दिले। यापुढे अगर संबंधित अतिक्रमण अगर येणाऱ्या आठवड्यामध्ये झाले नाहीत, काढले गेले नाहीत, तर तिथे त्या अधिकाऱ्याला तर आम्ही दाखवूच, त्याच्यावर कारवाई कशी करायची ह्याबद्दल पण येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेल। मग त्याला वाचवण्यासाठी हे अतिक्रमण लावणारे लोक नाही येणार, म्हणून येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी हे अतिक्रमण काढावे, नाही तर पुढचा सामना आमच्या बरोबर आहे। जन आक्रोश मोर्चा निकाला गया है सर, क्या उद्देश्य है? उद्देश्य यही है कि इधर जो रोहिंग्या और बांग्लादेशी मुसलमानों का जो तादाद है वो बढ़ती जा रही है। इन लोग ने ये पूर्ण इस सब के विरुद्ध कि देवेंद्र फडणवीस मानसिक रूप से बीमार हो गए। ऐसा है कि जिसका खुद का दिमाग ठिकाने पे नहीं है, जिसको खुद का पिताजी कौन है उसको समझता नहीं है,
उसने हमारे देवेंद्र जी के ऊपर बोलने का कुछ हिम्मत भी करे नहीं। उस उद्धव ठाकरे का कितना दिमाग है वो हमको अच्छी तरह से मालूम है। सर, अभी महादेव कोहली के ऊपर आपने टिप्पणी किया, वो 12 लाख का 50 लाख का कोरेक्स बेचने के लिए, उस पर क्या कार्रवाई करेंगे? अब आने वाले दिनों में देखिए, इसलिए मैंने आज जो भाषण में बताया है ये इतना ही बताया है कि हमको सब मालूमात है, हमारे पास सब इन्फॉर्मेशन है और इस इन्फॉर्मेशन के बेसिस पे हम हमारे गृह मंत्री साहब को मिलेंगे, क्योंकि ये महादेव कोहली जैसे पीआईओ के वजह से, ऑफिसर्स के वजह से हमारा पूरा डिपार्टमेंट बदनाम होता है और आने वाले दिनों में हमारे गृह मंत्री के माध्यम से हम कार्रवाई करेंगे। सर, क्यों गर्दने उतारी, क्यों फूके घर हमारे, सारे जवाब देहित तो देंगी, धीरे धीरे हर का नाद होगा गंगा नदी के तीरे। सोया हुआ सनातन चैतन्य है, सजग है, वो वक्त कुछ अलग था, ये वक्त कुछ अलग है, वो वक्त कुछ अलग था, एक वक्त कुछ अलग था। या ठिकाणी मानपूर शिवाजीनगर ट्रॉफी आपण पाहत असाल, रोज आपण या ठिकाणी अनुभवतो अनाधिकृत बांधकाम, अनाधिकृत गाडे फेरीवाले, नशाखोरी, धर्माच्या नावावरती जागा बळकावणे, अशा असंख्य काही गोष्टी या शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये घडत आहेत आणि या ठिकाणी निमूटपणे जे काही बीएमसीचे अधिकारी आहेत या सर्व गोष्टी निमूटपणे पाहत आहेत, बघत आहेत आणि हे आज या ठिकाणी आमचा जो काही आमचा या शिवाजीनगर विधानसभा, या शिवाजीनगर क्षेत्रामध्ये जो काही वाढता प्रादुर्भाव, या हिंदू बहुबल बोलण्यांना, या पाकिस्तानाचं जे रूप घ्यायचं चाललेलं आहे, अशा षडयंत्राच्या विरोधात या ठिकाणी सकल हिंदू समाज म्हणून आपण सर्वजण एकत्र आहोत। आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असो, शिवाजीनगर भागामध्ये आपण जर पाहिलं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहिले हिंदू होते, परंतु आता या ठिकाणी हिंदू उरला सुद्धा नाही। लँड जॅडचं जे षडयंत्र आहे हे शिवाजीनगर पासून सुरू होतं। या ठिकाणी हिंदूंना हद्दपार करण्यात आलेला आहे। थोडेफार जे हिंदू राहिले ते भीतीपोटी जगत आहे। यानंतर आपण जर साठेनगर भागामध्ये गेलात तर भारत माता की वंदे वंदे। बस ये बता दो, खंजर पीठ में उतारा क्यों, सोमनाथ तोड़ा क्यों, मथुरा को उजाड़ा क्यों। तू दुर्गा बन, तू काली बन, भारत माता की, भारत माता की वंदे वंदे। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा। बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो। तू दुर्गा बन, तू काली बन,
तू दुर्गा बनतू काली